हे की तुझा डबा. आज सगळं तुझ्या आवडीचं दिलंय. मटकीची उसळ, पोया, बीटरूट रायता, दुधी हलवा आणि संध्याकाळसाठी चना चाट पण दिलाय. अरे आज आज वटपौर्णिमा आहे. माझ्या वडाला मला प्रसन्न करायचंय म्हणून स्वीट डिश सकट सगळं तुझ्या आवडीचं दिलंय. माझ्या सत्यवानाला छान निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच देवाकडे प्रार्थना. आपण त्या काय संध्याकाळी उगवणार नाहीत लवकर म्हणून आत्तापासून तुझ्यासाठी साडी नेसून बसले. हा बरं, एक काम कर, जेवण झालं की आठवणीने मला मेसेज कर किंवा फोन कर, कसं झालंय सगळं ते सांगायला. कारण आज माझा उपास आहे ना, मी टेस्ट नाही करून बघितलं, सो थोडंफार 19-20 होऊ शकतं. नाही झालंय, बाबांनी टेस्ट केलंय, सगळं व्यवस्थित आहे. गंमत करतीये ते पण नाही कर. बरं, नीट जा. येस, सी यू, टेक केअर, टाटा. हे घ्या ना बाऊल. तुम्ही म्हणालात ना मगाशी 2 बाऊल काढून ठेव. हा, खिचडी खायची आपल्याला. तुम्ही ती फांदी आणली आहेत का वडाची? मी एक काम करते, मी तोपर्यंत वडाची पूजा करून घेते. तुम्ही खिचडी गरम करा, मग दोघी जणी मिळून ब्रेकफास्ट करूया आपण. चालेल ना? हा. आणि दुपारचं जेवायचं काय, म्हणजे तशी तयारी करायला एकीकडे. ओ वाव, उपासाचं रगडा पॅटीस, ग्रेट. पण रात्री सगळं वेगवेगळं करावंच लागणार आहे. ह्या दोघांना पोळी भाजी, आपल्याला उपासाचं. अच्छा अच्छा, तुम्ही साबुदाणा जास्तच भिजवलात ना. मग एक काम करूया, मस्त साबुदाणा वडा करूया. नाहीतरी अभिजितला खूप आवडतो, म्हणजे तो आला की मग त्याला मस्त गरम गरम करून देईन, खुश होईल तो. चालेल ना? हा, काय चालेल? अशी वटपौर्णिमा साजरी करणार आहात तुम्ही? प्लीज नका करू अशी. तुम्हाला माहिती आहे ना, आधीच पाऊस पडत नाहीये. त्याच्यामध्ये असं जर का वृक्षतोड केली आणि ते वडाची जर का झाडं आपण अशी तोडली तर निसर्गाचा समतोल कसा साधणार सांगा ना. त्याच्यापेक्षा एक काम करा, वडाचं एक झाड नक्की लावा आणि आत्ता जिथे वडाचं झाड आहे ना तिथे जाऊन तुम्ही पूजा करा. चालेल ना? आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, उपासाचं काय, एवढं सगळं खाऊन उपास करणार आहात, कसा होणार वेट लॉस? त्याच्यापेक्षा तुम्हाला माहिती का उपास म्हणजे काय आधी खरं तर, की जितकं कमी खाता येईल ना तेवढं कमी खायचं असतं. त्याच्यामुळे आपल्या विचारांची, मनाची आणि शरीराची शुद्धता होते. कारण बघा ना, आपण एरवी सकाळी खातो, दुपारी खातो, रात्री खातो, संध्याकाळी खातो, सतत खात असतो. त्याच्यामुळे आपल्या पचनेंद्रियांवरती इतका ताण आलेला असतो ना की आपल्या शरीरामध्ये जे काही टॉक्सिन्स जमा होतात ते क्लिअर करायला आपण त्याला वेळच देत नाहीये. त्याच्यामुळे उपासाच्या दिवशी ना फायबर जास्तीत जास्त खायचं. आता हे फायबर आपल्याला कशातनं मिळेल? सगळ्या प्रकारच्या फळांमधनं. नॅचरल शुगर मिळते, त्याच्यामुळे तुम्हाला थकवा पण जाणवणार नाही आणि छान फ्रेश वाटेल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट ती म्हणजे पाणी भरपूर प्या आणि पाणी पिताना मोस्टली लिंबू, मीठ आणि कोमट पाणी ते जास्तीत जास्त प्या. त्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये जी काही टॉक्सिन्स जमा होतात ती छान व्यवस्थितरित्या क्लिअर व्हायला मदत होते आणि छान फ्रेश वाटतं, चेहऱ्यावरती पण छान तेज येतं. त्याच्यामुळे असा उपास करा, बघा तुम्हाला नक्की फरक जाणवेल. काय कराल ना? एवढी छान माहिती सांगितली नेहमीप्रमाणे. काय लाईक, शेअर आणि फॉलो नक्की करा.